नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय थोडा विश्लेषणात्मक आहे, म्हणजे विश्लेषण करायचं आहे. जर तरच्या गोष्टी नाही, विश्लेषण करायचं जे आहे ते आहे. अनेक जण म्हणतात की भारतीय जनता पार्टीची 2014 साली सत्ता आली आणि त्यानंतर काँग्रेस पूर्णपणे संपली किंवा काँग्रेसची पूर्णपणे उतरता काळ लागली. अनेक जण सध्याच्या घडीला 2026 मध्ये अनेक जण सांगतात की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस राहील की नाही सांगू शकत नाही. पण असं का? मी जेव्हा हा प्रश्न मनाला विचारला, मी जेव्हा या गोष्टीवरती सविस्तर अभ्यास केला, तेव्हा मला काही महत्त्वाचे धागेदोरे कंगोरे सापडले आणि त्या गोष्टींविषयीच आपल्याला बोलायचं आहे. ज्या काँग्रेसने 60-65 वर्षी या देशावरती राज्य केलं, सत्तेमध्ये बसून राज्य केलं, तिथपासून ते आज ताग्यात म्हणजे अगदी 2014 पर्यंत जर सत्तेमध्ये केंद्राच्या राज्यांच्या अनेक सत्तांमध्ये जर कोण बसलं असेल तर ते काँग्रेस पक्ष होता. आधीमध्ये छोटे मोठे सत्ता बदल झाले असतील, कुठे भारतीय जनता पार्टी, कुठे काय इकडे तिकडे 19-20 झाला असेल, पण 2014ला खरी काँग्रेस उलथून गेली आणि मग भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. ती आज ताग्यात आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्य करते, अनेक राज्यांमध्ये राज्य करते. भारतीय जनता पार्टीच्या लाटेपुढे काँग्रेस सारखा 60-65 वर्ष सत्ता भोगलेला सत्ताधीश पक्ष काहीच करू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवरती अनेक लोक असं सांगतायत की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस टिकेल की नाही सांगू शकत नाही, काँग्रेस पूर्णपणे संपून जाईल. पण मी सांगतो काँग्रेस कधीच संपणार नाही. त्याचं कारण काय आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण देश स्वतंत्र झाला तिथपासूनच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊया. त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. पण तेव्हापासून काँग्रेस या देशामध्ये राज्य करते. तेव्हाही डावी विचारसरणी आणि उजव्या विचारसरणीकडे म्हणजेच एक सेक्युलर वादांचा पक्ष किंवा एक डाव्या कट्टरता डाव्या वादाचा किंवा विचारसरणीचा एक पक्ष किंवा संघटना किंवा लोकांचे विचार आणि एक उजव्या विचारसरणीचा पक्ष किंवा त्या सगळ्या विचारसरणीची लोक त्या वेळेपासून आपल्या देशामध्ये आहेत. त्या वेळेपासून म्हणजे मी त्याच्या आधीचं सांगत नाहीये, त्याच्या आधीपासून फार मोठी विचारसरणी आपल्या देशाला. छत्रपती शिवाजी महाराज ही सगळी लोक उजव्या विचारसरणीची लोक आहेत. डाव्या विचारसरणीची लोक म्हणजे कोण, तर हे मुघल वगैरे ही सगळी लोक जी चालत आली, ही सगळी सेक्युलरवादी डाव्या विचारसरणीची. सेक्युलरवादी म्हणता येणार नाही यांना, कारण सेक्युलरवाद हा आत्ता या लोकशाहीमध्ये आलाय. त्यावेळेला असल्या काही गोष्टी नव्हत्या आणि असल्या तरी त्या काही जास्त डोकं वर काढत नसायच्या, कारण थेट हे डावे उजवे भिडायचे आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. युद्ध या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. खरी सुरुवात झाली इथून. काँग्रेस हा पक्ष हा नेहमी डाव्या विचारसरणीकडे जास्त झुकणारा आणि त्याच्यामुळे जेव्हा देशाची फाळणी झाली त्यावेळेला भारतातले सगळे मुसलमान तिकडे जायला पाहिजे होते आणि तिकडचे सगळे हिंदू इथे यायला पाहिजे होते. पण या काँग्रेसी लोकांनी खास करून हे लक्षात ठेवलं किंवा लक्ष देऊन काम केलं की असं होता कामा नये. भारतामध्ये जर उजव्या विचारसरणीचीच लोकं राहिली तर आपलं काहीही होऊ शकत नाही. पाकिस्तानात तो जिन्ना होता, इथं आपले गांधी कुटुंब, नेहरू कुटुंब ही सगळी लोकं इथं होती. बांगलादेशचा विषय सोडून द्या, तो त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, पण तोही त्यांनी देश निर्माण केला का? तो बरोबर भारताच्या बगलमध्ये किंवा त्या म्हणतो ना मग काखेमध्ये तो देश ठेवला, जेणेकरून भारतामध्ये जे काही येणारं इमिग्रेशन आहे किंवा जे मायग्रंट जे काही येणार आहे तिकडं जाणारी, म्हणजे म्यानमारमधून रोहिंग्या, बांगलादेशी ही जी काही लोकं येत आहेत ती लोकं सहजा तिथून लगेच येऊ शकतात. म्हणून पश्चिम बंगाल आत्तापर्यंत या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांकडे होतं. त्यानंतर बांगलादेशात भारताच्या अगदी काखेत ठेवायचा, कोपऱ्यात ठेवायचा, जेणेकरून उद्या कधी युद्धजन्य परिस्थिती झाली तर भारताला चारही बाजूने घेरता येईल आणि भारत मधल्यामध्ये कुठे ना कुठेतरी असुरक्षित राहील. अशा पद्धतीने केलेली ही फाळणी आहे, हे आपल्याला काही सांगायची गरज नाही. ही साधी विचारसरणी आहे. मग त्यावेळेला नक्की काय राजकारण काय झालं काय नाही ते आपण अनेक पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. काँग्रेसने ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवून त्यावेळेला नेहरूंनी, गांधींनी या सगळ्या गोष्टी केल्या. इथं आपल्या भारतामध्ये सगळ्या जाती धर्माची सगळी लोकं कोंबून ठेवली, कारण त्यांना माहिती होतं आपण राजकारण तर डाव्या बाजूला कलून करायचं, पण उजव्यांनाही असं दाखवून द्यायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्यांनाही आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं. आणि मग खरी काँग्रेसची घोडदौड तिथपासून सुरू झाली. मग हळूहळू जेव्हा उजव्या विचारसरणीकडे RSS आणि ही सगळी लोकं वळू लागले किंवा मोठा दम धरू लागले, तेव्हा कुठे ना कुठेतरी काँग्रेसला समजू लागलं की ही विचारसरणी हळूहळू फोपावते. आणि मग त्यानंतर तुम्ही पाहिलेल्या सगळ्या गोष्टी त्या आज दाग्यात अगदी 2014 पर्यंत, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता येत नव्हती तोपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित विचार कराल तर आपल्या गावाखेड्याकडे जे आपण म्हणजे की आपल्या जे काही काँग्रेसचं सत्ता होती त्यावेळेला हिंदू अगदी थंड शांत पडून असायचा. पण जेव्हा नरेंद्र मोदींची सत्ता आली तेव्हा हिंदू थोडासा चवताळला. त्याला समजू लागलं की आपल्यावर एवढ्या अन्याय अत्याचार झाले. सोशल मीडियाला प्रत्येक गोष्टीची माहिती कळू लागली, प्रत्येक गोष्टीचे कंगोरे समजू लागले. कुठं काय झालं, कसे काश्मीरी पंडितांना मारल्या, सगळ्या गोष्टी आधी आपल्याला माहितीच नव्हत्या. त्या आपल्या पिढीला, तरुण पिढीला, लोकांना सर्वांना समजू लागल्या. आणि मग जेव्हा हिंदू जागरूक झाला तेव्हा काँग्रेसची साथ सोडू लागला आणि नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीकडे कलू लागला. यावेळेला मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की यावेळेला खरी हळूहळू एक मागणी उठू लागली की काँग्रेस आता संपणार, काँग्रेस आता राहणार नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, जबाबदारीने सांगतो, काँग्रेस कधीच संपणार नाही. या देशामध्ये दोन विचारसरण्यात मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अगदी स्वातंत्र्य
काळापासून या सगळ्या विचारसरण्या चालत आल्या. पण सध्याच्या घडीला उजव्या विचारसरणीकडे असणारा लोकांचा कल हा फार कमी आहे. त्याच्या विरोधात जी डावी विचारसरणी आहे, सेक्युलरवादी लोक आहेत, जी कट्टरतावाद लोक आहेत, जी म्हणजे आपण डायरेक्ट बोलू का मी, एक मुस्लिम लोक असतील किंवा हे हिंदुत्वाच्या विरोधातली जी लोक आहेत, हिंदूंच्या विरोधातली, मग तुमचे हे बौद्ध लोक असतील, खास करून तुमचे मुस्लिम लोक असतील, नंतर बाकी सगळ्या डाव्या विचारसरणीची काँग्रेसी लोक, म्हणजे हिंदू आहेत पण काँग्रेसमध्ये आहेत, पक्षीय लोक, ज्याला राजकीय लोक आपण असं म्हणूया. इथं म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट वगैरे, काँग्रेस गट, ही कशी लोक आहेत, ही लोक जी हिंदूंच्या विरोधात काम करतात, त्या लोकांची संख्या सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणात आहे, फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती लोक सहसा काँग्रेससोबत कायमस्वरूपी राहतील. भले ती स्थानिक पक्षांच्या स्वरूपाने का असना, पण ती काँग्रेससोबत राहणार. कारण जेव्हा देशामध्ये सत्ता घ्यायची वेळ येईल तेव्हा काँग्रेस हा भाजपाला दुसरा पर्याय आहे. दुसरा कुठला मोठा राजकीय पक्ष या देशामध्ये नाही आहे. जेव्हा कधी भाजपाला हरवून जर भारतीय सत्तेमध्ये, केंद्रामध्ये जर कुठलं सरकार स्थापन करायचं असेल तर ते काय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं होणार नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्या छोट्या प्रादेशिक पक्षांचं होणार नाही आहे. तिथं एखादा महत्त्वाचा भारतीय पक्षच हवा, मग तो काँग्रेस म्हणूनच पुढे येईल. आता जरी सध्या काँग्रेसकडे एवढी ताकद नसेल, एवढं मतदान नसेल किंवा एवढी संघटना त्यांची सध्या कमकुवत झाली असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे स्थानिक पक्ष आहेत, जसं आपल्या राज्यामध्ये जशी महाविकास आघाडी हे छोटे मोठे प्रादेशिक पक्ष मिळून एक झाले, त्यांनी महाविकास आघाडी बनवली, जशी इंडिया अलायन्स तिकडे बनवली, ही सगळ्या देशातले छोटे मोठे प्रादेशिक पक्ष जे भारतीय जनता पार्टीचा विरोध नाही, हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, असे सगळे पक्ष काँग्रेससोबत राहणार. त्यामुळे काँग्रेस कधी संपणार नाही. जशी उजव्या विचारसरणीची लोकांचं मतदान भारतीय जनता पार्टीला होते ना, तसं डाव्यांचं मतदान हे काँग्रेसला होणार आहे. आता जे तुम्ही इलेक्शन जे झालं मागचं खासदारकीचं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की काँग्रेसलाही भारतीय जनता पार्टीच्या समानच थोड्याफार कमी असतील, पण बऱ्यापैकी तेवढ्याच जागा आहेत. याचा अर्थ काँग्रेस पूर्णपणे संपलाय का? नाही. पूर्णपणे संपला तेव्हा आपण कसं म्हणू शकतो किंवा काय म्हणू शकतो? जेव्हा 30-40 खासदार संपूर्ण देशभरातून निवडून येतात तेव्हा आपण म्हणू शकतो की हा पक्ष पूर्णपणे संपलाय. पण काँग्रेस पूर्णपणे संपलेली नाही आहे, ना राज्यातली ना देशातली. आता जरी राज्यामध्ये असणारं सरकार आहे, फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदेंचं सरकार, हे किती स्थिर आहे हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर लोकांचे, कारण काय झालं आहे आता बघा, स्थानिक लोक किंवा आपली जी काही मतदान करणारी लोक आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, एका विशिष्ट मुवमेंटला किंवा एखाद्या विशिष्ट ह्याला कंटाळली, जशी काँग्रेसला लोक कंटाळली आणि त्यांनी बदल हवा म्हणून नरेंद्र मोदींना सत्ता दिली, ती गोष्ट नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातही होणार आहे कधी ना कधीतरी. मग ती या निवडणुकीत होईल, पुढच्या होईल, त्याच्या पुढच्या होईल, अजून 5 निवडणुकीनंतर होईल, पण ती होणार हे निश्चित. काँग्रेसची सत्ता या देशामध्ये येणार एवढं निश्चित. मग त्यावेळेला येणारी सत्ता ही काँग्रेसची सेक्युलरवाद्यांची असते, कट्टरतावाद्यांची असते, आपण सांगू शकत नाही. कारण हिंदूंच्या विरोधात अनेक मोठ्या मोठ्या संघटना, अनेक सगळी लोक काम करतात. पण हिंदूंसाठी जर आज पाहिलं आपण तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जर सोडली तर मला सांगा, या संपूर्ण देशामध्ये हिंदूंसाठी काम करणारा पक्ष किंवा संघटना कोणत्या आहेत किंवा कुठं आहेत? हाताच्या बोटावर 1-2 मोजण्यासारख्या आहेत. पण बाकीच्या जर संघटना तुम्ही पाहिल्या किंवा बाकीचे जर प्रादेशिक पक्ष पाहिले तर तो प्रत्येक प्रादेशिक पक्ष हा डाव्या विचारसरणीचा आहे. तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास करा या देशाच्या सक्रिय राजकारणाचा किंवा संपूर्ण राजकारणाचा. प्रत्येक राज्यातले प्रत्येक पक्ष काढा, मग तुम्ही त्याचा विचार करा की कोणता पक्ष कुठल्या विचारसरणीचा आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की हा देश पूर्णपणे डाव्या विचारसरणीवरती चालणारा देश आहे. लोकांना बदल हवा होता म्हणून नरेंद्र मोदींच्या हातामध्ये 2-3 टर्म सत्ता दिली, पण येणाऱ्या काळामध्ये नक्की काय होईल, काय वाढून ठेवलं राजकारणामध्ये, हे कोणीही सांगू शकत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल देखील, कारण चित्र तसं दिसतंय, चित्र हळूहळू तसं फिरायला लागलं आहे. कारण ही सगळी लोक एक होऊ लागलेत, एकवट होऊ लागलेत. आणि आता तुम्ही बंगालमधली जर परिस्थिती पाहिली, बंगालमधलं मी तुम्हाला उदाहरण देतो, 37 लाख वोटर काहीतरी त्यांनी बाजूला काढून टाकले. हे सगळे म्हणजे बाहेरून आलेले रोहिंग्या, बांगलादेशी, ही सगळी लोक जे अवैध लोक आहेत. पण तिथला बंगालमधला डाव्या विचारसरणीचा जो काही टक्का आहे, सेक्युलरवादांचा जो काही टक्का आहे, तो टक्का 75-80% आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे त्याच्यामध्ये हिंदूही आहेत पण ते डाव्या विचारसरणीचे आहेत. पूर्णच्या पूर्ण हिंदू काही भारतीय जनता पार्टीला मतदान करतो असं होत नाही किंवा होतच नाही असं. भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा हिंदू हा 55-60% असेल. बाकी 30-40% जो काही हिंदू आहे तो या सगळ्या सेक्युलरवादामध्ये अडकलेल्या, डाव्या विचारसरणीमध्ये अडकलेल्या आजही. मी चित्र पहा जरा तुम्ही. त्याच्यामुळे काँग्रेस कधी संपणार नाही आहे. आणि काँग्रेस, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस अजून पुढच्या ही तर टर्म पुढची नाही येणार. मी एवढं अगदी ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या टर्ममध्ये किंवा येणाऱ्या इलेक्शनमध्ये काँग्रेस नाही जिंकू शकणार. पण त्याच्या पुढच्या 2-3 टर्म म्हणजे 2040 पर्यंत काँग्रेस भारतीय सत्तेमध्ये बसेल
बसण्याची शक्यता दिसते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेस संपेलच पूर्णपणे म्हणू शकत नाही. कारण ही जी डाव्या विचारसरणीची लोकं आहेत, ही जी सेक्युलरवादी लोकं आहेत, ही कधी एक होतील तुम्हाला कळणार नाही. आपल्या लोकांना बळण बोलवायला लागतं एखाद्या गोष्टीसाठी, तसं त्यांचं नाही आहे. त्यांना एक व्हायचं असेल तर लगेच एक होतात. आणि जर देशामध्ये डाव्या विचारसरणीचं आत्ता सरकार आलं, कारण आता काय झालं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आता बऱ्यापैकी सर्वांना सगळ्या गोष्टी समजू लागल्यात. हिंदूंवरती काय अत्याचार झाले, इकडे काय झाले, तिकडे ही सगळी माहिती लोकांजवळ आली आहे. त्याच्यामुळे इथून पुढचा जो काही होणारा संघर्ष आहे तो फार मोठ्या प्रमाणातला असेल, फार उग्र असेल. जातीजातीमधलं तेढ असेल, धार्मिक तेढ असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढू लागतील. काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये येईल, रोलिंग करेल, मग तेव्हा ते काय नक्की पॉलिसीज आणतायत, काय सगळ्या गोष्टी करतायत, आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टी सरकारने चालवलेल्या पॉलिसींवर कसं थांबवलं जातं आहे, कसं काम केलं जातं आहे, या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण आता काय झालं आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्या कारणानं सगळ्यांना वाटतं की हिंदूंची वाहवा होते, हिंदूंकडे सगळ्या गोष्टी जात आहेत. पण असं नाही आहे. लोक अभ्यास करत नाही आहेत व्यवस्थित. डिस्ट्रीब्युशन त्यांना असं वाटतं की हिंदूंच्याच पक्षाकडे जास्त जातं, पण असं काहीही नाही आहे. पण काँग्रेस देशाच्या सत्तेमध्ये आल्यानंतर असं काही होतं आहे का की हिंदूंना डावललं जातं आणि सगळ्या गोष्टी डाव्या लोकांकडेच जात आहेत, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. येणारं राजकारण फार रंजक असणार आहे, या देशाचं फार रंजक असणार आहे आणि फार घातक देखील असणार आहे. मी आत्ताच तुम्हाला अवेअर करून ठेवतो या सगळ्या गोष्टींविषयी. कारण 2047पर्यंत मुस्लिम राष्ट्र त्या लोकांना करायचं आहे. मग त्याच्यासाठी आता कोण खतपाणी घालतंय, काय नक्की चालू आहे त्यांची षडयंत्र, सगळ्या गोष्टी आता काय सांगायची गरज नाही. ते तुम्हाला रोजच्या बातम्यांमधून आणि या सगळ्या गोष्टींमधून समजतंयच. ज्याचं मतदान जास्त, मी तुम्हाला काय म्हटलं, ज्याचं मतदान जास्त त्याची सत्ता. डाव्यांचं मतदान, कट्टरतावाद्यांचं मतदान जास्त त्यांची सत्ता. आपल्या उजव्यांचं कमी, आपली सत्ता जाणार. आपले जास्त तर आपली सत्ता राहणार. असं एक साधं सरळ या लोकशाहीतलं समीकरण आहे. ज्याची मतदानाची संख्या जास्त त्याचं सरकार बसणार. त्यामुळे या लोकांमध्ये कन्व्हर्जन, आपल्या हिंदू लोकांना ओरबाडायला बघा ना किती लोकं बसलेत. मुस्लिम लोक ओरबाडत आहेत, ते हालेलुयावाले ओरबाडत आहेत, हे बौद्ध समाजातली लोकं ओरबाडत आहेत. त्यांनाही वाटतं की आमच्या कन्वर्ट व्हा, आरक्षण देतो. या सगळीकडून हिंदू ओरबाडला जातोय, फक्त सगळीकडून हिंदू ओरबाडला जातोय आणि त्यातून हिंदूंची लोकसंख्या कमी केली जाते. आणि मग हे सगळी जी ओरबाडणारी लोक आहेत, ही सत्ता आली की एक होणार, एक आले की हे आपोआप सत्तेमध्ये बसणार. कारण यांचं एक गठ्ठा मतदान आहे. भारतामध्ये फार मोठं मतदान आहे या सगळ्या लोकांचं, डाव्या विचारसरणीच्या. आणि त्यावेळेला मग आपण विरोधामध्ये बसणार. त्यामुळे अशी सगळी गोष्ट आहे. काँग्रेस कधी संपणार नाही, काँग्रेस कधी जाणार नाही या देशामधून. ते राजकारणामध्ये स्थिर राहतील. कारण दुसरा भारतामध्ये एवढा मोठा पक्ष कोणी नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर सत्ता कोणाची यायची असेल ती काँग्रेसची येईल. त्यामुळे काँग्रेस संपणार नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या व्यवस्थित अभ्यासाविषयी? तुम्हाला काय माझ्याकडून चुकून राहिलं आहे? तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटते तर मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय समजलं आहे, माझ्याकडून काय चुकलं आहे, निश्चित कमेंटमध्ये बोलत जा. मी वाचत असतो, प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाही, पण मी निश्चित प्रत्येक कमेंट वाचत असतो. मग ती शिव्या घालणारे जरी असोत किंवा चांगलं बोलणारे का असोत, पण या सगळ्या गोष्टीकडे माझं व्यवस्थित बारकाईनं लक्ष असतं.